तर भावांनो घरचे लोक एवढे कसे असेल रे? ₹100 नांदगाव कसं काय फिरून येईल मी? 20 किलोमीटर नांदगाव इथून. तर पाहू शकता तुम्ही. तर भावांनो घरच्यांनी दिले ₹100. ₹100त आपल्याला नांदगाव पूर्ण फिरून यायचे. तर पहिले पेट्रोल टाकून घेऊ 50 आणि 50 मग वडेपाव. तुम्हाला काय वाटतं भावांनो? होईल का माझ्या ₹100 मध्ये? तर 50 तर पेट्रोल टाकून घेईन मी. ₹50 तर काय खायचे ते खाऊनच घेईल. मग काय? बाकीचं पाहता येईल मला नंतर. ₹50 पेट्रोल. चला मग घ्यायसाठी जायचं आपल्याला नांदगावला. आलो हवेला. हवेला आल्यानंतर हा ट्रॅक्टर आला इकडं म्हणलं याच्या मागे जर राहिलो तर डायरेक्ट फुटूला हारच लागेल. भाऊ पूर्ण श्रद्धांजली. आलो दुकानात. दुकानात माईक घ्यायसाठी आलतो. म्हणलं व्हिडिओ काढून घेऊ. तेवढ्यात दुकानदार म्हणे व्हिडिओ काढू नको म्हणे घाबरून. 2-3 दुकान फिरून वैतागलो. वैतागल्यानंतर आलो मार्केटकडं, कांदा मार्केटकडं. मग इथं भेटलं मला माईक. म्हणे थांब 2-4 मिनिटं म्हणे माईक घेऊन येतो. बरं म्हणलं घेऊन ये. तर म्हणलं मित्राशी बोल. हा मित्र म्हणतो हाय. म्हणलं चालेल दादा तुझा हाय बी. नांदगावतून आल्यानंतर डायरेक्ट वावरात निघालो. कारण पप्पाने फोन केलता. म्हणे डायरेक्ट वावरात ये म्हणे. घरी थांबूच मग काय डायरेक्ट वावरात आलो. भाऊला घेतला गाडीवर. कारण कुत्र्यानं आपलं दूध पिऊन घ्यायले. मग काय मावशीचं तिथे जाऊन दूध आणायचं होतं आपल्याला. मग जात होतो मावशीच्या वावरात. त्याच्यात एकदा खड्ड्यात गाडी पाडली भाऊनी. खड्ड्यात गाडी पाडली. याला बोललो भाऊ सोयनं चालव गाडी एकतो. नाही तर मग कानफाट्यात 2-3 खाशील म्हणलं मग आपण आता तो. मग तो सोयनं गाडी चालवायला लागला. त्याच्यात काय मग